दख्खनचा राजा देव ज्योतिबाला मानलं जातं बघा. दख्खनचा राजा अखंड या महाराष्ट्राचं आणि कर्नाटक लाखो लोकांचं हे कुलदैवत आहे देव ज्योतिबा. कोल्हापूरच्या जवळच असणारा हा देव ज्योतिबाचा डोंगर आणि या ठिकाणी भव्य असं मंदिर आहे आणि देव ज्योतिबा आपल्या भक्तांचं रक्षण करत आहेत तिथून. तर मित्रांनो, देव ज्योतिबा म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकर, ब्रह्म विष्णू महेश आणि जमदग्न ऋषींचा क्रोध, आणि याच्यातून ही जी ज्योत निर्माण झाली अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी, ती म्हणजे देव ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ. आणि मित्रांनो, चैत्र पौर्णिमेला देव ज्योतिबांचा जन्म प्रकट झालेला तो दिवस, आणि म्हणून चैत्र पौर्णिमेला कोल्हापूर या ठिकाणी वाडी रत्नागिरीच्या पर्वतावरती भव्य अशी यात्रा भरलेली आहे ज्योतिबाची. लाखो लोक त्या ठिकाणी आलेली आहेत. उंच आकाशात गुलाल उधळून दिला जातोय. देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हटलं जातंय. गुलाल खोबरं उधळून दिलं जातं, कारण लाखो लोकांचं हे कुलदैवत आहे. भव्य यात्रा भरली, महिनाभर यात्रा चालते, 5 रविवार. मित्रांनो, आज अशी रहस्यमय माहिती आपण ऐकणार आहोत. प्रथम यूट्यूबवरची असलेला व्हिडिओ आहे बघा. कारण देव ज्योतिबा त्या ठिकाणी येत राजे आहेत आपले ते, परंतु देव ज्योतिबाचं वय फक्त 8 वर्षाचे. हजारो वर्षाचा काळ निघून गेला, परंतु देवाचं वय आपल्या 8च वर्षाचं आहे त्या ठिकाणी. या पाठीमागचं रहस्य आज आपण जाणणार आहोत. तुमचं कुलदैवत आहे ना, मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कारण मित्रांनो, एवढी ताकद आहे आपल्या देवाची की तुम्ही जर मनापासून भक्ती केली तर देव ज्योतिबा आपल्या भक्ताच्या आखेला धावून येतो बघा. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा, जगाच्या. आणि त्याचसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आमचा पाहायचा आहे की देव ज्योतिबाचं वय 8 वर्षाचं का, आणि असं कोणतं काम होतं की उत्तरेचा देव दक्षिणेला आला. केवळ राक्षसांना मारणं हा उद्देश नव्हता असं नाही, लक्षात घ्या. अजून कामं होती. ही सगळी माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ विश्वासानं शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट फक्त ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं अशा आम्हाला कमेंट जरूर द्या, विसरू नका. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार चालू झाला, राक्षस मोठमोठे आले, साधू संतांना त्रास देऊ लागले, त्यावेळी भगवंतानं अवतार घेतला. भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतले. त्याचप्रमाणे देवादेव महादेवांनी बघा अनेक अवतार घेतले या ठिकाणी पृथ्वीवरती दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी. ज्याप्रमाणे देवादेव महादेवांचा 11वा रुद्र हा हनुमंताचा अवतार आहे, त्याचप्रमाणे देवादेव महादेवांचा अवतार म्हणजे देव ज्योतिबा आहे बघा. परंतु महादेवांना त्या ठिकाणी अवतार का घ्यावा लागला, त्याची पहिली रहस्यमय माहिती आपण ऐकणार आहोत बघा. प्रथम अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल की देव ज्योतिबांचं वय 8 वर्षाचं फक्त का, आणि एवढी ताकद कशी. 33 कोटी देवतांची ताकद आहे बघा. तर मित्रांनो, पहिलं कारण आपण पाहणार आहोत देव ज्योतिबाच्या अवताराचं. जमदग्न ऋषी म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकरा, लक्षात घ्या. आणि जमदग्न ऋषींची पत्नी माता रेणुका. पूर्ण कहाणी मी सांगत नाही, थोडक्यात सांगतोय. जमदग्न ऋषींनी आपल्या पुत्राला त्या ठिकाणी सांगितलं, परशुरामाला, की मातेचा शिरछेद कर. आता परशुरामाने आपल्या पित्याचं ऐकलं आणि माता रेणुकेचा त्या ठिकाणी शिरछेद केला. हो, मुलानं ऐकलं म्हणून पित्यानं त्या ठिकाणी म्हणली, माग तुला काय मागायचे, मी आनंदित आहे तुझ्यावरती. परशुरामानं सांगितले की माझ्या मातेला परत जिवंत करा. आता मातेला जिवंत करायचं म्हटलं तर लक्षात घ्या, ते शिर जे होतं ते तिथं नव्हतं. आणि त्यावेळेला मातंगीचं शिर त्या ठिकाणी जोडलं गेलं रेणुका मातेला. माता जिवंत झाली. परंतु याच्यानंतर पुढे जमदग्न ऋषींच्याकडे असणारी कामधेनू नावाची गाय, या गायीला एक राजा न्यायला आला. सहस्त्रबाहू अर्जुन हा राजा होता आणि राजानं जमदग्न ऋषींना मारलो आणि परशुरामाला क्रोध आला. फार मोठी कथा आहे, थोडक्यात सांगतोय. आणि परशुरामानं त्या ठिकाणी आपल्या पित्याला घेतलं, जमदग्न ऋषींना. लक्षात घ्या, अग्नी देण्यासाठी कोरडी जागा हा परशुराम पाहत होता, म्हणजे कुणाचाही त्या ठिकाणी मृत्यू न झालेली जागा. आईला आपल्या घेतलं आणि शोध घेत घेत माहूरगडावरती आले आणि दत्तात्रय महाराजांनी त्या ठिकाणी ती जागा दाखवली कोरडी. आणि आपल्या पित्याचा अंतिम संस्कार करताना माता त्या ठिकाणी म्हणाली की माझा पती नाही, मला जगण्यात अर्थ नाही. आणि रेणुका माता सती गेली बघा. परशुरामाला ध्यान होऊ लागलं, रडू लागला. हो, मातेने सांगितले मी येते, तू फक्त मागं बघू नको. आणि माता आली, मातेचं फक्त शिर वर आलतं आणि परशुरामने त्या ठिकाणी मागं बघितलं बघा. त्याच ठिकाणी थांबली माता. म्हणून मातेने भगवान शिवशंकराला सांगितलं
की माझ्या पतीचं आणि माझं मिलन तुम्ही परत करून द्या, म्हणजेच जमदग्न ऋषी आणि माता रेणुका परत मिलन करून द्या. आणि भगवान शिवशंकराने त्या ठिकाणी वचन दिलं की मी ज्यावेळी ज्योतिबा अवतारात येईल त्यावेळी मी तुमचं मिलन परत करून नक्की देईल. मित्रांनो, लक्षात घ्या कशी कथा फिरते बघा, भगवंत कसे शब्द पाळतात. आणि याच ठिकाणी या पृथ्वीवरती अशी घटना परत घडते की पौगंड नावाचे एक ऋषी होते. फार मोठी तपश्चर्या, पुत्र नव्हता त्यांना, आणि पुत्र प्राप्त होण्यासाठी भगवान शिवशंकराची तपश्चर्या करू लागले. घोर तपश्चर्या केली की देवालाही यावं लागलं त्या ठिकाणी. महादेवानं त्या ठिकाणी वचन दिलं की मी तुझ्या पोटी जन्म घेईल, परंतु ज्योत म्हणून. आणि नंतर महादेवांनी सांगितल्याप्रमाणे या पौगंड ऋषींची जी पत्नी होती, विमलांभुजा नावाची पत्नी, आणि या ठिकाणी बघा चैत्र शुद्ध षष्टीला वार रविवार होता, आणि या दिवशी देव ज्योतिबा त्या ठिकाणी प्रकटले. बघा, ज्योतिबा प्रकटले, परंतु ज्योतीच्या रूपात प्रकटले. पुढे घटना कशी घडती पहा. आणि याच्यानंतर बराचसा काळ निघून गेला. समजवलं त्या ठिकाणी मातेला, आणि 8 वर्षाचं बालक त्या ठिकाणी बटू भैरव म्हणून पुढे देव ज्योतिबा आले. मित्रांनो, लक्षात घ्या वय किती, 8 वर्षाचं बटू भैरव. जे अष्टभैरव आहेत, महादेवांच्या अवतार अष्टभैरव येथे, आणि अष्टभैरवापैकी बटू भैरव ही 8 वर्षाचं बालक प्रकट झालं देव ज्योतिबा म्हणून. एवढी ताकद त्या ठिकाणी की 33 कोटी देवतांची ताकद आहे. आणि परत घटना कशी घडती पुढे पहा. या ठिकाणी दक्षिणेला अनेक राक्षस तयार झाले. रत्नासूर, कोल्हासूर असे राक्षस भयंकर तयार झाले, आणि त्या ठिकाणी प्रजेला, साधू संतांना त्रास देऊ लागले हो. आणि महालक्ष्मीने त्या ठिकाणी दावा केला, महादेवांचा, केदारनाथांचा दावा केला हो. देवा, काहीतरी तुम्ही करण राक्षसांचा वध करा हो. आणि त्यावेळी केदारनाथानं सांगितलं, देवी तू घाबरू नकोस, माझाच अवतार देव ज्योतिबा त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत, आणि ते दक्षिणेला ते येऊन वध करतील, तू घाबरू नकोस. आणि मित्रांनो, 8 वर्षाचे देव ज्योतिबा बटू भैरव, लक्षात घ्या, कथा ध्यान देऊन ऐका, आणि अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी दिलेली सगळी वचनं पाळण्यासाठी राक्षसांचा वध करायचा आहे, आणि जमदग्नी ऋषी आणि माता रेणुकेचं मिलन परत करायचे. अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी 8 वर्षाच्या रूपामध्ये देव ज्योतिबा आपलं सैन्य घेऊन या दक्षिणेला आले. भयंकर असं युद्ध हे 11 दिवस चाललं होतं. इकडं रत्नासूर, कोल्हासूर अशा राक्षसांचा वध त्या ठिकाणी केला. अनेक घटना कशा घडतात पहा. आणि औंधासूर नावाचा राक्षस, आज औंध जे तुम्ही म्हणताय, औंध यमाई माता, औंधासूर नावाचा राक्षस त्या ठिकाणी होता, आणि देव ज्योतिबा त्या ठिकाणी या राक्षसाला मारण्यासाठी आले. अखंड विश्वाचा मालक राक्षस बी भयंकर ताकदवान होता. या राक्षसाबरोबर अनेक दिवस युद्ध चालले, परंतु हा औंधासूर मरत नव्हता. देव ज्योतिबाला त्या ठिकाणी अंतर्ज्ञानानं कळालं की याचा मृत्यू हा मूळ मायेपासून आहे. आणि घडतंय काय पहा. अखंड विश्वाच्या मालकानं देव ज्योतिबानं त्या ठिकाणी आवाज दिला, ए माई धावून ये, ए माई धावून ये. आवाज गगनाला भिडला, आणि मूळ माया त्या ठिकाणी प्रकट झाली. मूळ माया भयानक असं रूप घेतलं मूळ मायेनं, आणि औंधासुराचा वध केला. आणि औंधासूर त्या ठिकाणी म्हणाला, देवी तुमच्याकडून माझा मृत्यू झालाय, आता माझं नाव अमर राहू द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी यमाई नाव हे पडलं त्या ठिकाणी मूळ मायेला, आणि औंध हे गावाला नाव पडलं. आणि अशा प्रकारे हे युद्ध त्या ठिकाणी झाल्यानंतर देव ज्योतिबा आपल्या मूळ ठिकाणी निघून गेले. आता सगळ्या राक्षसांना मारलं. रत्नासूर मेला, कोल्हासूर मेला, औंधासूर मेला. भयमुक्त झाली सृष्टी. आणि देव ज्योतिबा महालक्ष्मी देवीला म्हणाले, देवी मी परत माघारी जातो. आता या युद्धामध्ये अनेक देवता होत्या. नाईकबा होते, चरपटांबा होती, सगळ्यांची नावं या ठिकाणी आपण घेतोय. येडोबा देव होते, सगळे देव होते. म्हणजे भगवान शिवशंकराचे अवतार. सगळं कार्य झालं, पूर्ण झालं. म्हणले मी जातो आता परत माघारी. परंतु त्या ठिकाणी महालक्ष्मीने सांगितलं, देवा तुम्ही इथंच थांबा, भक्ताचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल इथं बघा. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला बघा. आणि या राज्याभिषेकाला सगळ्यांना बोलावलं, परंतु यमाई देवीला बोलावताना विसरली बघा. मग सगळी मंडळी, यमाई देवी रुसली. चोपडाई मातेने सांगितलं, देवा यमाई देवी रुसली बघा. राजे झाले, दक्षिणचा राजा झाला देव ज्योतिबा. आता म्हणले, देवाला माहिती होतं सगळं की यमाई का रुसली, कारण वचन देवानं पूर्ण केलं नव्हतं, आणि देव माघारी परत चालल्यात उत्तरेला. असं कसं होईल हो. या चैत्रातली जी एकादश आहे, एकादशीला त्या ठिकाणी देव ज्योतिबा या डोंगरावर निघाले बघा, वाडी रत्नागिरीवरून. आणि तो दिवस होता पोचण्याचा, पौर्णिमेचा दिवस होता. चैत्र पौर्णिमेला पोचले देव, त्या ठिकाणी गेले. आणि यमाई मातेनं दरवाजा लावून घेतला, उघडत नव्हती. रागावली होती देवी.
भगवान शिवशंकर म्हणजे देव ज्योतिबाने त्याकडे स्तुती केली आणि उघडलं बघा दरवाजा यमाईनं. देव ज्योतिबा म्हणाले, देवी मी माझं वचन नक्की पूर्ण करेल. आणि त्या ठिकाणी मित्रांनो चैत्र पौर्णिमेला देव ज्योतिबाकडची असणारं जी कट्यार आहे, तो क्रोध आहे, तो जमदग्नीचा आहे. ती कट्यार म्हणजेच जमदग्नी आणि यमाई म्हणजेच माता रेणुका. चैत्र पौर्णिमेला स्वतः देव ज्योतिबाने त्या ठिकाणी विवाह लावून दिला आणि आपलं वचन पूर्ण केलं. असं 3 वर्ष देव ज्योतिबा गडावरून म्हणजे औंधला जात होते बघा. नंतर देवीने सांगितलं, तेव्हा तुम्ही आता मूळ ठिकाणी यायची गरज नाही, मीच तुमच्याकडे येते बघा. आणि मित्रांनो आज जी चैत्र पौर्णिमेला भव्य असणारी यात्रा त्या ठिकाणी भरते. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला देव ज्योतिबा अगदी पालखीत बसून सगळा आहेर घेऊन यमाई मातेच्या मंदिरात जातात. ज्योतिबा डोंगरावर यमाई मातेचं मंदिर. आणि आजही त्या ठिकाणी लाखो भक्तांच्या साक्षीनं देव ज्योतिबाची जी कट्यार आहे म्हणजे जो जमदग्न ऋषी आणि माता रेणुका, लाखो भक्तांच्या साक्षीनं त्या ठिकाणी विवाह सोहळा होतो बघा आज. आणि हा विवाह सोहळा झाल्यानंतर देव परत माघारी आपल्या सदरेवर जातात बघा, सगळी प्रदक्षिणा वगैरे घालून. मित्रांनो जी यात्रा चैत्र महिन्यातली भरते ना, त्याचं रहस्य बघा मूळ हे. तोफांचे आवाज आजही केले जातात. सासनकाठ्या म्हणजे कुळाचा त्या ठिकाणी ध्वज आहे. सासनकाठ्या उंच आकाशात डरवल्या जातात. देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं. लाखो भक्त त्या ठिकाणी येतात की हा जो आवाज आहे तो गगनाला जाऊन त्या ठिकाणी भिडतो, कैलासाला जाऊन भिडतो. एवढी लाखो लोक त्या ठिकाणी असतात बघा या चैत्र यात्रेला. महिनाभर यात्रा चालती, 5 रविवार पाखाळणी वस्तूर. आणि मित्रांनो आता सगळ्यात शेवटचं रहस्य मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपल्याला सांगतो की देव ज्योतिबाचं 8 वर्षाचं वय कसं. मित्रांनो जे अष्टभैरव आहेत आणि अष्टभैरवापैकी बटुभैरव म्हणजेच देव ज्योतिबा आहेत बघा. आता त्याची थोडीशी कहाणी मी आपल्याला सांगतो छोटीशी. दारुका नावाचा राक्षस आणि या दारुका नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी महाकालीने भव्य रूप घेतलं होतं. राक्षस मारला, परंतु देवीचं नियंत्रण स्वतःवरती सुटलं होतं बघा. एवढं नियंत्रण सुटलं होतं की 1 पाऊल ठेवला तर पृथ्वीला भेगा पडत होत्या. जणू ही पृथ्वीच नष्ट होईल असं वाटू लागलं. कुणी देवीचा राग आवरू शकत नव्हतं. भगवान शिवशंकर आले. आता हे राग कसा आवरायचा मातेला. 8 वर्षाच्या बालकाचं सुंदर रूप घेतलं. बालक रडू लागलं, आई आई रडू लागलं. आणि मातेला ठिकाणी दया आली, मांडीवर घेतलं. भगवान शिवशंकराचं रूप आहे बघा हे. मातेनं त्या ठिकाणी या बटूला मांडीवर घेतलं, मायेचा हात फिरवला आणि खाऊ घातलं बघा. मित्रांनो हे जे रूप आहे 8 वर्षाचे देव ज्योतिबाचं, या रूपामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात असताल तर तुमची ती मदत करणार आहे, धावून येईल तुमच्या मदतीसाठी. असं हे देव ज्योतिबाचं रूप आहे. तुमचं कुलदैवत आहे ना, काही नको, फक्त वर्षातून एकदा त्या ठिकाणी जा, नतमस्तक व्हा पायाशी ज्योतिबाच्या. दुसरं काही लागत नाही बघा. उंच आकाशात गुलाल उधळून द्या. देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं गुलाल माथी लावा आणि त्या ठिकाणची ऊर्जा घरी घेऊन या. मित्रांनो तुमचं कुलदैवत ना फक्त वर्षातून एकदा जायचं, काही लागत नाही बघा. कारण हे 8 वर्षाचं बटुभैरव रूप आहे. त्यामुळे फक्त भक्तीचं भुकेलेलं रूप आहे. चैत्र यात्रेमध्ये नक्की आपण जा एक दिवस. आणि वर्षातून एकदा जरी या यात्रेला आपण लांब असताल कुठं तरी एकदा तरी वर्षातून एकदा आपलं कुटुंबासहित नक्की जा. आणि सुंदर अशी ही देव ज्योतिबाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर नक्की करा इकडं तिकडं. आणि देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट मात्र आम्हाला द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.